श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्राचा 19वा अध्याय हा अगदी ऐकण्यासारखा आहे. श्री गणेशायन महा आणि औदुंबर महात्म्य 19वा अध्याय नावाड्याची स्त्रीस्थळी यात्रा योगिनी कथा आहे. या कथेमध्ये म्हटलेलं आहे की नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणतो, अहो गुरु, तुमचा जय जयकार असो. तुम्ही संसार सागर तारक आहात. मी आजपर्यंत अज्ञानरूपी अंधारात झोपलो होतो, परंतु तुम्ही श्री गुरुचरित्र कथामृत पाजून जागे केली आहे. आता मला पुढील कथा सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनींना आनंद झाला. ते म्हणाले, कृष्णा पंचगंगा संगमावरील अमरेश्वराच्या जवळ असलेल्या औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती वास्तव्य करीत होते. त्यावर नामधारकाने विचारले, स्वामी, अनेक पवित्र वृक्ष असताना श्री गुरु नृसिंह सरस्वती औदुंबर वृक्षाखालीच का वास्तव्य करीत होते? औदुंबर वृक्षावर त्यांचे इतके प्रेम का होते बरं? नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, पूर्वी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नृसिंह अवतार धारण केला आणि प्रल्हादाचा छळ करणाऱ्या हिरण्यकश्यपूचे पोट आपल्या नखाग्रांनी फाडून त्याला ठार केले. त्यावेळी त्या दैत्याच्या पोटातील भयंकर असे कालकूट विष त्याच्या नखांना आणि बोटांना लागले. त्यामुळे त्याच्या नखांची आग होऊ लागली. त्यावेळी नृसिंहाच्या नखांची आग शांत करण्यासाठी लक्ष्मी देवी औदुंबराची फळे घेऊन आली. नृसिंहाने त्या फळाला आपले नख रोवली असताना त्यांच्या नखाची आग नाहीशी झाली. त्यावेळी प्रसन्न झालेल्या लक्ष्मी आणि नृसिंह यांनी औदुंबराला वर दिला, हे औदुंबर, तुला सदैव खूप फळे येतील. तू कल्पवृक्ष या नावाने ओळखला जाशील. जी लोक तुझी सेवा करतील त्यांच्या सर्व कामना पूर्ण होतील. तुझ्या केवळ दर्शनाने विषबाधा नाहीशी होईल. मनुष्य पापातनं मुक्त होईल. तुझी सेवा करणाऱ्या निपुत्रिक स्त्रीला त्वरित पुत्रप्राप्तीसुद्धा होईल. जे दरिद्री असतील ते श्रीमंत होतील. जे लोक तुझ्या छायेत बसून जपतप अनुष्ठान करतील त्यांना अनंत पुण्याची प्राप्ती होईल. ते ज्ञानी होतील. त्यांची सर्व मनोरथ सिद्धीला जातील. तुझ्या छायेतील पाण्यात जे स्नान करतील त्यांना गंगा स्नानाचे पुण्य प्राप्त होईल. तुझी सेवा करणाऱ्याला कोणतीही शारीरिक मानसिक व्याधी होणार नाही. ब्रह्महत्यादी महापातकेसुद्धा नष्ट होतील. कलियुगात तू कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाशील. आम्ही लक्ष्मीसह तुझ्याजवळ कायमचे वास्तव्य करू. असा औदुंबर वृक्ष कलियुगात कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो. अत्यंत क्रुद्ध झालेले भगवान नृसिंह औदुंबरापाशी शांत झाले. हे खरोखरच विशेष होतं. औदुंबराचे हे महात्म्य श्री दत्तात्रय स्वरूप श्री नृसिंह सरस्वती यांना माहीत होते, म्हणून त्यांना औदुंबर वृक्ष प्रिय होता. अमरेश्वराच्या जवळ 64 योगिनी वास्तव्य करीत होत्या. त्या योगिनी दररोज मध्यान्हकाळी श्री गुरुच्यांकडे येत असत. तेथे त्यांची पूजा अर्चा करून त्यांना आपल्या स्थानी नेत असत. तेथे त्यांची पूजा करून त्यांना उत्तम भोजन ते देत असत. त्यानंतर श्री गुरु पुन्हा औदुंबरापाशी परत येत असत. एकदा एका ब्राह्मणाला शंका आली की हे यती इथे अरण्यात राहतात, यांना भूक लागत नसेल का? हे भिक्षेसाठी गावात फिरताना सुद्धा दिसत नाहीत, मग हे खातात काय? यांना भोजन कोण देतं? असे त्यांनी नृसिंह सरस्वतींच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि त्यांना त्यावेळी श्री नृसिंह सरस्वतींचे रूप इतके भयंकर दिसले की ते भयभीत होऊन पळूनच गेले. जे श्री गुरुचा अंत पाहतात ते अक्षरशः नरकात जातात. म्हणून श्री गुरूंची कधीही परीक्षा पाहू नये. परंतु नदीवर नौका चालवणाऱ्या एका साध्या भोळ्या नावाड्याचे भाग्य मात्र थोर. त्याला असे दिसले की मध्यान्हकाळी नदीतून 64 योगिनी आल्या. त्यांनी श्री गुरूंची पूजा केली. मग त्या श्री गुरूंना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्याच क्षणी नदी दुभंगली. सर्वजणी श्री गुरूंसह आत गेल्या व काही वेळाने श्री गुरूंना घेऊन पुन्हा बाहेर आल्या. मग श्री गुरु एकटेच स्वस्थानी गेले. ते दृश्य पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले.
दुसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच योगिनी आल्या, श्रीगुरूंना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्याच क्षणी नदीप्रवाह दुभंगला. वाट निर्माण झाली. योगिनी श्रीगुरूंच्या सह आत शिरल्या. त्याच क्षणी तो नावाड्याही त्यांच्या मागोमाग आत शिरला. दुभंगलेल्या नदीचा प्रवाह पुन्हा पूर्ववत झाला. आत गेलेल्या त्या नावाड्याला मोठे आश्चर्य वाटले. तेथे त्याला इंद्राच्या अमरावती समान वैभव संपन्न नगर दिसले. त्या नगरात रत्नखचित गोपुरे होती. श्रीगुरू तेथे जाताच त्या नगरातील लोक आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले. त्यांनी श्रीगुरूंना एका मंदिरात नेऊन उच्चासनावर बसवले. त्यांची यथासांग पूजा केली. पूजा झाल्यानंतर त्यांना उत्तमोत्तम भोजन दिले. भोजन झाल्यानंतर श्रीगुरू बाहेर आले. त्यावेळी त्यांचे लक्ष नावाड्याकडे गेले. त्यांनी त्या नावाड्याला विचारले की तू इथे कशासाठी आला आहेस? तेव्हा नावाड्या हात जोडून म्हणाला, स्वामी, मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात. जे संसार मायेत अडकले आहेत त्यांना तुमचे स्वरूप समजत नाही. या संसार सागरात बुडणाऱ्या लोकांचे उद्धार करणारे तुम्ही साक्षात त्रैमूर्ती दत्तात्रय आहात. त्यांना तुमचे दर्शन घडते. त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. त्यांचे इहपर कल्याण होते. त्या नावाड्याचे असे स्तवन ऐकून श्रीगुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, तुझे दैन्य दारिद्र्य गेले. तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती सगळी पूर्ण होईल. परंतु येथे जे काही पाहिलेस तू कुणाला सांगू नकोस. जर वाच्यता केलीस तर मात्र तुझे खूप मोठे नुकसान होईल. असे सांगून ते नावाड्यासह औदुंबरापाशी आले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन तो नावाड्या आपल्या शेतात गेला. तेथे त्याला गुप्त धन सापडले. त्या धनामुळे त्याचे दुःख दारिद्र्य नाहीसे तर झालेच. त्याची बायको मुलंसुद्धा सुखी झाली. त्याला श्रीगुरूंच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्तीही झाली. त्या दिवसापासून तो आपल्या कुटुंबासह श्रीगुरूंची मनोभावे सेवा करू लागला. असेच काही दिवस गेले. माघ महिन्यातील पौर्णिमा आली. त्या दिवशी तो नेहमी श्रीगुरूंची सेवा करीत होता. तो श्रीगुरूंना सहज म्हणाला, स्वामी, माघ महिन्यात प्रयागा स्नान अत्यंत पुण्यकारक समजले जाते. काशीचे सुद्धा खूप मोठे महात्म्य आहे असे मी ऐकतो. पण मी हलक्या जातीचा, मी तिकडे कसा जाणार? मला कोण नेणार? त्याचे हे ऐकून श्रीगुरूंना त्याची दया आली. म्हणाले, चिंता करू नकोस. अरे कृष्णा पंचगंगा संगमन स्थानावर काशी प्रयाग समान आहे. अमरेश्वराचे वास्तव्य असलेले हे स्थानसुद्धा प्रत्यक्ष काशी क्षेत्रच आहे. कोल्हापूरला दक्षिण गया असं म्हणतात. ज्यांना उत्तरेतील काशी प्रयाग गया ही त्रिस्थळ यात्रा नाही करता येत त्यांनी या त्रिस्थळीची यात्रा करावी, म्हणजे तेच पुण्य त्यांनाही प्राप्त होते. पण तुला उत्तरेतील ती क्षेत्र पाहायची असतील तर तू माझ्याबरोबर चल, मी तुला दाखवतो. श्री नृसिंह सरस्वती व्याघ्रचर्मावर बसले. त्यांनी त्या नावाड्याला आपल्या मागे बसण्यास सांगितले. म्हणाले, मला नीट धरून ठेव. तो नावाड्या नीट बसला असता श्रीगुरूंनी आपल्या दिव्य योग शक्तीने त्याला एका क्षणात प्रयागक्षेत्री नेले. तेथे विश्वनाथाचे दर्शन घेऊन पुढच्या क्षणी गईला स्नान आणि दर्शन करून क्षणार्धात मूळ मुक्कामी परत आले. त्या नावाड्याचे केवढे भाग्य! श्रीगुरूंच्या कृपेने एका दिवसात त्याला त्रिस्थळी यात्रेचे पुण्यसुद्धा प्राप्त झाले. या घटनेने श्रीगुरूंची कीर्ती सर्वत्र पसरली. मग त्यांनी औदुंबर क्षेत्र सोडून अन्यत्र जाण्याचे ठरवले. योगिनींना हे समजताच त्यांना अतिशय वाईट वाटले. त्यांनी श्रीगुरूंना तिथेच राहण्याचा आग्रह केला. तेव्हा दयाघन श्रीगुरू त्यांना समजावीत म्हणाले, मी या औदुंबर क्षेत्रात सूक्ष्म रूपाने राहीनच, स्थूल रूपाने मी अन्यत्र जाणार आहे. मी औदुंबरात अन्नपूर्णेला ठेवून जातो. तुम्ही येथेच राहा. हे स्थान गुरुस्थळ म्हणून प्रख्यात होईल. जे लोक इथे येऊन औदुंबराची, आमच्या पादुकांची पूजा करतील, तुमची पूजा करतील, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तेथे अन्नपूर्णा आहे. तिची नित्य पूजा केली असता चारी पुरुषार्थ पूर्ण होतील. येथे पापविनाशी तीर्थ, काम्यतीर्थ आणि सिद्ध वरद तीर्थ आहे. या तीर्थात 7 वेळा स्नान केले असता ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतात. 60 वर्षाच्या वांझ स्त्रीला सुद्धा शतायुषी पुत्रप्राप्ती झाली होईल. चंद्रसूर्य ग्रहणाच्या दिवशी मकर संक्रांतीला व्याप्तिपादादी पर्वणी असताना येथे स्नान केले तर गंगेच्या तीरावर ब्राह्मणाला 1000 गायी दान केल्याचे पुण्य मिळेल. येथे भक्तिभावाने एक सत्प्रात्री ब्राह्मणाला भोजन दिल्यास, कोणी ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्य
1 कोटी ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्य प्राप्त होईल. येथील औदुंबर वृक्षाखाली पवित्र मनाने जप केल्यास त्याचे कोटीपट पुण्य लाभेल. येथे एकादश रुद्र जप केला असता अतिरुद्र केल्याचे फळ प्राप्त होईल. 1 लक्ष प्रदक्षिणा घातल्यास कुष्ठरोग नाहीसा होईल. येथे अशा रीतीने 64 योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगून श्रीगुरु भीमातीरी बसलेल्या गाणगापुरास गेले. सिद्धमुनी नामधारकास म्हणाले, गुरु महात्म्य हे असे आहे. सरस्वती गंगाधर म्हणतात, कामधेनू समान असलेले हे गुरुचरित्र श्री गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करील त्याला 4 पुरुषार्थाची प्राप्ती होईल. त्याच्या घरी लक्ष्मीचे अखंड वास्तव्य राहील. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील औदुंबर महात्म्य नावाड्याची त्रिस्थळी यात्रा योगिनी कथा नावाचा हा 19वा अध्याय समाप्त झाला. गुरुभक्त हो स्वामी भक्त हो ही कथा तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि श्री गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.